साईबाई सकाळ आमचे हरिबंधू सकाळी आहेत सोबत आमच्या साईबाई सकाळ भावा. सकाळचे 3:25 झालेले आहेत. सुरुवात करायची आता चालायला. आरती वगैरे झाली आहे. चहा प्यायला जाऊया आता. आमचे साई बंधू चाय आणून देतील आम्हाला. आपला भाऊ सकाळी सकाळी मस्त आपल्याला चाय घेऊन आलाय. आमचे साई बंधू हर्ष. काय रे बिस्किट नाही तर बिस्किट नाही के तुला आपल्याला चहाच लागते रे. 3 वाजले. 16 मिनिटं. हर्ष बंधू काय म्हणणं आहे तुमचं? बुवा आम्हाला चहा घेऊन आलेले आहेत. काय बुवा आज काय आहे चाय सोबत? कांदा पोहा. क्या चाचा कैसा लग रहा है सुबह सुबह? चाय पिया? थंडी कशी आहे? थंडी किती रे? हा थंडी किती रे? 18 डिग्री सेल्सिअस आहे. आता आपण पहिल्या निशाणीचा भाग सापडताना आणि आपले साई बंधू पालखी घेऊन येत आहेत. साईराम 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 जय साई. क्या कृष्णा पैर दुख रहे क्या? तर साईमाई सकाळ भावांनो सकाळी 3:30 वाजता चालायला सुरुवात केलेली आपण. 3:30 पावणे 4ला. आणि आता आपण आहोत आसनगावच्या शिवाजीराव जोंधले कॉलेज ऑफ फार्मसी इकडे आहोत आपण. चालतोय आपण थोडं थांबलेलो त्यामुळे पालखी आपल्यापासून दूर गेलेली आहे. शेवटची निशाणी सुद्धा माझ्या समोरच चालत आहे. आणि सकाळी तरी आपण 13 ते 14 किलोमीटर चाललेलो. आपल्या रात्रीच्या स्पॉटपासून 24 किलोमीटर अंतर होता आपला दुपारच्या हॉलचा. आपण 13 ते 14 किलोमीटर चाललेलो. आता फक्त 13-14 जास्तच चालतो. आता राहिला आहे तो पुढे. आता गावातून जायचं आहे आपल्याला शहापूर गावातून. तिकडून गेल्यावर आपल्याला पुढे टेक ऑफ हॉटेलच्या पुढे सांगवी सिटी आटगाव स्टेशनच्या जवळ आपला दुपारचा हॉल्ट आहे. सध्या माझ्यासोबत पोलीस नाही, एकटाच चालतोय. शेवटची निशाणी सुद्धा आता दिसत नाही आहे, पुढे गेलेली आहे. ट्राय करतो लवकरात लवकर कव्हर करायचं. भेटतो यांच्यासोबत. आणि नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलेलो आहे आम्ही. भले शेवटच्या झेंड्याच्या मागे मागे तरी आलो 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 पोचलेलो आहे. नाश्ता आलेला आहे. आता बघूया काय आला आहे नाश्त्याला. आणि हे इकडे येऊन आरामात बसलेले आहेत साई बंधू. हर्ष काय म्हणणं आहे आपलं? हो साईनाथ का आज आहे नाश्त्याला कांदा पोहा. कांदा पोह्यामध्ये काजू भेटत आहेत. शहापूर गावातून आता चाललेलो आहे. पुन्हा एकदा आमच्या सोबत आमचे पथप्रमुख बघायचे का? अजून 8 किलोमीटर आहे हॉल्ट. वाजलेत 8:45. बघूया आता किती टाइम लागतो. भेटू तोपर्यंत. किती वाजलेत? 11 वाजलेत आणि आपण आपल्या हॉल्टवर पोचलेलो आहे. हॉल्टवर पोचायला थोडा उशीर झाला. तू जेले तो ना गौतम बुवा जेले काय आणायला येले ॲक्टिव्हावर.
आया भारी असा बाबांचं मंदिर आहे, सांगवी गोल्डन सिटी. नाही पिओ पिओ, बाकी कुछ प्रॉब्लम? थैंक यू. आ जाओ, इधर मंदिर है आगे. असं चांगला असं सुंदर बाबांचं मंदिर आहे इकडे. पहिलाच वर्ष इकडे आपण हॉल्ट घेत आहोत. साई द्वारका मंदिर, सुंदर अशी बाबांची मूर्ती आहे. तर आता बघूया दुपारच्या हॉल्टवर आंबोलीला जाऊया. दुपारचे वाजलेले 3:12 आणि चालायची सुरुवात झालेली आहे. आमच्यासोबत आज अरे बापरे, भाऊजी आज फॉर्ममध्ये आहेत. आणि आज खास म्हणून आमचा रोहन, ज्यांनी पालखी घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी एवढ्या अथक प्रयत्नानंतर शेवटी रोहनने पालखी घेतलेली आहे. तर बघूया. हॉल्ट काहीतरी 14 किलोमीटर पुढे आहे, खर्डीला बंदीपाडा पर्यंत. आता रिंगटोन जे नाचल लगे कोणी. जय साईनाथ. असतो मंदिर. जोडी रोहन. जय जय रोहन जोडी रोहन. अगरबत्ती साईनाथ की जय. कसं वाटते दीड दिवसात पालखी घेतलं? काही नाही वाटत. 3 टाइम खाल्ल्या, 1 टाइम पालखी घेतलेली, असं कसं? मी नाही ऐकलं, जो पाय दुखतो तर हा बरं. नाश्त्याला आलेला आहे दालवडा आणि चटणी आणि पायनॅपल ज्यूस. 7 किलोमीटर आहे अजून हॉल्ट. बघूया सुरुवात कशी होती. जय साई. जय साई. आता आपल्या आरतीचा हॉल्ट आलेला आहे जवळ. पण पोचणार आहोत आता थोड्याच वेळात. 6 वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा सकाळी आपण फर्स्ट झेंड्यावर होतो, पहिल्या निशाणीवर. दुपारी सुद्धा आपण पहिल्या निशाणीवर होतो. संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत आपण पहिल्या निशाणीवर आणि पालखीच्या मध्ये होतो. परंतु आता जे फोड आले ते थोडे दुखायची सुरुवात झाले आणि पाय पण वाकडा पडतोय, नस चढली आहे. काय तरी पण थांबलो नाही आपण, कुठे ब्रेक नाही घेतलाय, कंटिन्यू चालतच आहे. आता आलेला आहे आरतीचा हॉल्ट. त्या आरतीकडून मग पुढे 3 किलोमीटर आपला हॉल्ट आहे खर्डीला, साई पालखी निवारा. आपण तिकडेच भेटूया. आता आरती करूया. म्हणजे साई बंधू हर्ष आज पटापट चालत आहेत. साई बंधू आज फुल फॉर्म मध्ये आहेत. सकाळपर्यंत साई बंधू आम्हाला सोबत घेऊन चालत होते, परंतु आता एनर्जी आलेली आहे त्यांच्या अंगात.
पोचलेलो आहे आपण आता आरतीच्या हॉल्टवर. बघू शकतो. साई बद्धू हर्ष. हा झोपवते डायरेक्ट. डोळा श्रीरंग आरती. जय साई. शेवटची 2 किलोमीटर Bluetooth mode. आणि आता Here. पोचणार आहे दुसऱ्या दिवशीच्या हॉल्टला. जय साई. जेवणाच्या स्पॉटवर सूप भेटलेलं आहे. सूप कसं आहे तुम्हाला काय वाटतं? फोन केला चांगलं आहे. आमचे भाऊजी नुसतं बिझी आहे फोन. मला सूप पिताव. बस बस नाही नाही बस. आमची साई सेवा करताना संतोष काका आमची चार्जिंग पॉइंटची सेवा करताना एक नंबर काम करता तुम्ही. एक नंबर. मग त्या भांडवल नका कोणी घेतला मोबाईल मग चांगला असा मग वास येतोय. साईराम. बस 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 साईराम बस. खाशील तर होशील का या का चिल्ली. राईस खाऊन चाललो जेवायला आम्ही. आमच्या बागा आहे सोबतीला. साईंची मैफिल सजलेली आहे गाईज. कंची चिल्ली आहे सोयाबीनची चिल्ली. साई का दीवाना. जेवण बनवलं आहे काही मन तृप्त झालंय. भाऊजी पण आपल्याला जॉईन झाले या जेवायला. बोला की रे लागला की चार्जिंगला. नाही ना चार्जिंग करायला बसल्या आता मस्त 4 व्हीलर पाहायला तरी गपचूप बसल्यावर सगळी झोपायला बी गेली. बघू आता ऑनलाईन झोपायला जरा टायमात जातो. जरा टायमात झोपायला.